वर्षे आज आपण थोडं वेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी पाहणार आहोत. मुलांनो, असे प्रश्न तुम्हाला बरेचदा परीक्षेत बघायला मिळतात आणि आपल्याला याबद्दलची चांगली माहिती नसल्यामुळे आपला चांगला हक्काचा मार्क जाऊ शकतो. मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे जी की तुम्हाला अत्यंत महत्त्वाची असेल. बघा, या ठिकाणी दोन उदाहरणं मी दिलेली आहेत. वरचं नफ्याचं आहे, खालचं तोट्याचं आहे आणि दोन्ही उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायचे तुम्हाला मी शिकवणार आहे. बघा, पहिलं उदाहरण काय म्हणते, एक विक्रेता 15 वस्तू 10 रुपयांना खरेदी करतो आणि 10 वस्तू 15 रुपयांना विकतो. विक्रेत्याने कमावलेल्या नफ्याची टक्केवारी शोधा, असा प्रश्न आहे. तर बघा मुलांनो, इथे लिहायचं पहिलं वस्तू आणि इथे लिहिलं मी रुपये. 15 वस्तू आहेत, या 10 रुपयाला खरेदी केल्या. बघा, 10 रुपयाला 15 वस्तू खरेदी केल्या. तर आपण काय करतो, एका वस्तूची किंमत काढतो, मग नंतर त्याचे वजाबाकी करतो. असं बरंचसं काय लांब येतो आणि वेळ लागतो. पण मला काय म्हणायचं आहे, हे असं करण्यापेक्षा आपण एक नवीन पद्धतीने जर गणित केलं तर आपल्याला कमी वेळात उत्तर सुटून जाते. एवढं कळलं आपल्याला बाबा, ह्यांनी 10 रुपयात 15 वस्तू घ्यायला. आता पुढे या 10 वस्तू आणि 15 रुपयाला विकायला. यावर एक गोष्ट कळलं, या ठिकाणी 100% या ठिकाणी नफा होतो. का होतो? कारण घेताना 10 रुपयात 15 वस्तू घेतोय आणि ह्या 10 वस्तू 15 ला विकते. या ठिकाणी 100% नफा आहे, एवढं समजलं. मग तुम्हाला नफा आहे हे जेव्हा समजतं, अशा वेळेस मुलांना हे असं करत बसण्यापेक्षा, एकाची किंमत काढण्यापेक्षा सरळ सरळ लक्षात ठेवा, ज्यावेळेस नफा असतो त्यावेळेस मोठी संख्या वर घ्यायचं आणि छोटी संख्या खाली घ्यायचं आणि त्याला गुणिले 100 करायचं. बघा, या ठिकाणी हे 15 आणि ही 15 मोठी संख्या आहे, वर घ्या. 15 गुणिले 15. आता छोटी संख्या कोणती आहे? 10 आहे. हे 10, हे 10. 10 गुणिले 10 गुणिले ही 100. हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. काय उरलं? 15 गुणिले 15. आपलं माहित आहे 15 गुणिले 15 225 आहे. पण मुलांनो, इथे 225 आलं म्हणजे उत्तर आलं असं नसतं. आज एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस अशा प्रकारचा नफ्याचं गणित असतं, अशा वेळेस काय असतो, 100चा वरचा नफा घ्यायचा. म्हणजे हे जो 225% आहे हे 100च्या वरचे घ्यायचे. म्हणजे काय करायचं, यातून 100 वजा करायचं. म्हणजे 225 मधून 100 वजा केले तर किती होतात? 125 होतात. अशा प्रकारे मुलांनो, याचं पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. कळलं? हे झालं नफ्या संदर्भामध्ये. आता बघा खालचं उदाहरण बघा, एक विक्रेता 4 वस्तू 5 रुपयांना विकतो. बघा, हे वस्तू आणि हे रुपये. 4 वस्तू काय करतो, 5 रुपयाला घेतो. बघा, 5 रुपयाला 4 वस्तू घेतो आणि काय करतो बघा, या 5 वस्तू 4 रुपयाला विकतो. यावरून काय कळालंय? तोटा होतो की 5 वस्तू त्यानं 4 रुपयाला घ्यायलंय आणि ह्या 5 वस्तू 4 रुपयाला विकत आहे. म्हणून या ठिकाणी काय होते, 100% तोटा व्हायला आपल्याला दिसालय. मग अशा वेळेस एकची किंमत काढायची नाही, किती तोटा होतो काढायचं नाही, डायरेक्ट मांडायचं. काय मांडायचं? ज्या वेळेस आपल्याला तोटा होतो असं समजेल, अशा वेळेस काय करायचं, छोटी संख्या वर घ्यायची आणि मोठी संख्या खाली घ्यायची. छोटी कोणती आहे मग? ही 4, ही 4. 4 गुणिले 4. मोठी कोणती आहे? हे 5, हे 5. 5 गुणिले 5 गुणिले 100. सोडा, हे 5 5 पंच होते. 5 पंच 25 चोक 100. हे 4 चोक 16, 4 चोक 64. बघा, हे 64 आले. पण मुलांनो, इथं पर्याय देखील 64 आहे. पण लक्षात ठेवा की ज्यावेळेस उत्तर येतं त्यावेळेस काय करायचं, ते दिलेलं उत्तर हे काय करायचं, 100 मधून वजा करायचं. दिले बघा, 100च्या खालचा तोटा असतो. म्हणजे काय करायचं, 100 मधून हे 64 वजा करायचं. तर येथे 36. तर मुलांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
अशा प्रकारे मुलांना हे सोडवायचं आहे. अतिशय सोपं असतं. ज्याला संकल्पना समजल्या की त्याला हे सहज समजून जातं. म्हणून अशा प्रकारे हे समजून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला अशा संदर्भात गणित आले की तुम्हाला लक्षात ठेवायचं, नफा म्हणला की मोठी संख्या वर घ्यायचं, छोटी संख्या खाली घ्यायचं, गुणिले 100 करायचं. आणि जे उत्तर येईल ते काय करायचं, त्या उत्तरातून 100 वजा करायचं. कारण नफा जो असतो हा 100चा वरचा असतो. आणि तोटा जो असतो काय करायचं, तोट्याचा आले की छोटी संख्या वर घ्यायचं आणि मोठी संख्या खाली घ्यायचं, गुणिले 100 करायचं आणि 100चा खालचा तोटा घ्यायचं. अशा प्रकारे मुलांना सोडवा की तुम्हाला 100% येऊन जाईल. आता बघूया हे काय करतो मी, तुम्ही सोडवा. तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण देतो मी. थोडं व्हिडिओ पॉज करायचं, थांबवायचं, सोडवायचं. 10 रुपयाला खरेदी करतो आणि या 10 वस्तू 25 रुपयांना विकतो. तर विक्रेत्याने कमावलेल्या नफ्याची टक्केवारी शोधा, असा या ठिकाणी प्रश्न आहे. एक विक्रेता 25 वस्तू 10 रुपयांना खरेदी करतो आणि 10 वस्तू 25 रुपयांना विकतो. विक्रेत्याने कमावलेल्या नफ्याची टक्केवारी शोधा. काय करायचंय, आपल्याला माहित आहे 25 वस्तू 10 रुपयांना खरेदी केली म्हणजे 10 वस्तू 25 ला खरेदी केले, 100% नफा होतो. आणि काय करायचं, मोठ्या संख्यावर घ्यायच्या. 25 गुणिले 25 भागिले 10 गुणिले 10 गुणिले 100. हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं. 25 चा वर्ग किती येते, 625. 625 आहे. पण 100चा वरचा नफा असतो, वजा 100 करायचं, उत्तर आलं 625. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर येते 525. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. आता हे बघा, एक विक्रेता 8 वस्तू 10 रुपयांना खरेदी करतो आणि 10 वस्तू 8 रुपयांना खरेदी करतो. 10 रुपयांना 8 खरेदी करतो आणि 8 रुपयांना 10 विकतो. मग या ठिकाणी 100% काय होतो, तोटा होतो. मग कसं करायचं, तोटा असेल तर छोट्या गोष्टी वर, छोटी संख्या वर आणि मोठ्या खाली गुणिले 100. हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, किती उरलं, हे 64. पण काय असतो, तोटा हा नेहमी 100च्या खालचा असतो. म्हणजे 100 वजा 64 केलं तर 36 आलं. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. अशा प्रकारे मुलांनो तुम्ही याचा वारंवार सराव करा. परीक्षेमध्ये अशी उदाहरणं येतात. फक्त या ठिकाणी संत्री, एक विक्रेता 25 संत्र्या 10 रुपयांना खरेदी करतो, किंवा या ठिकाणी आंबे, असे काहीतरी शब्द बदलून प्रश्न येतात. ते समजून फक्त तिला काय असतं, सोडवायचं असतं. एक लक्ष द्या. बघा, हे उदाहरण समजून सांगण्यापूर्वी तुम्हाला हे सांगतो. बघा, नफा कधी होतो, मी 10 रुपयाला एक वस्तू घेतली आणि ती 20 रुपयाला विकली. बघा, ही खरेदी आहे आणि ही विक्री आहे. मी 10 रुपयाला वस्तू घेऊन 20 रुपयाला विकली, अशा वेळेस मला नफा होतो. म्हणजेच आपला काय म्हणता येते, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. एवढं कळलं. तोटा कधी होतो, मी समजा 10 रुपयाला वस्तू घेतली आणि 8 रुपयाला विकली. बघा, ही खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत आहे. जास्त रुपयाला वस्तू घेऊन कमी रुपयाला विकली, अशा वेळेस काय होतो, तोटा होतो. मग तोटा काय म्हणता येते, काय म्हणता येते, काय म्हणता येते, खर्ची वजा विक्री. एवढं समजते. ज्याला ह्या दोन गोष्टी समजल्या त्याला ह्या गोष्टी सहज समजतात. आता आपल्याला तर माहित आहे, शेकडा नफा आणि शेकडा तोटा काय करतो आपण, खरेदी किमतीवर काढतो की नाही. खरेदी किमतीवर शेकडा तोटाही काढतो आणि शेकडा नफाही काढतो की नाही. खरेदी किमतीवर आपण शेकडा नफा काढतो, याच खरेदी किमतीवर काय करतो आपण, शेकडा तोटा पण काढतो.
या दोन गोष्टी तुम्हाला अगोदर चांगल्या शिकवल्या, हे पण शिकवलंय आणि हे पण शिकवलंय. आता हे बघा, ज्याला ह्या गोष्टी माहित आहेत ना त्याला ह्या गोष्टी समजून घ्यायला वेळ नाही लागत. आता काय म्हणलं बघा, एक दुकानदार 55 ट्रॉफी विकून 11 ट्रॉफी एवढाच लाभ मिळवतो तर शेकडा नफा काढा म्हणलं. बघा, 55 ट्रॉफी विकून 11 ट्रॉफी एवढाच लाभ मिळवतो तर त्याचा नफा काढा म्हणले. पण मुलांना या ठिकाणी त्यांनी गुंतवणूक किती केली हे तुम्हाला कळलं पाहिजे. किती गुंतवणूक केली, या दोघांची वजाबाकी करा, तुम्हाला गुंतवणूक करते. 55 मधून 11 काढले, किती उरले? 44 उरले. किती उरले? 44 उरले. मग आपलं काय म्हणता येते, या 44 वर 11 रुपये तर 100 वर किती असं म्हणावं लागतं. आपलं माहित आहे 11 1 11, 11 4 44, 1/4 म्हणजे काय होईल? 25% होईल. किंवा याला असं बघा, 4 1 4 म्हणजे किती आलं, म्हणजे 25% त्याला नफा होईल. आता दुसरं उदाहरण बघा, एक दुकानदार 80 ट्रॉफी विकून 20 ट्रॉफी एवढाच त्याला तोटा होतो तर त्याला शेकडा तोटा किती? त्याची गुंतवणूक काढ लागते. इथं नफा होतं म्हणून आपण वजाबाकी केली, पण या ठिकाणी पुरांनो त्याची आपल्याला गुंतवणूक काढायची आहे तर काय करतो आपण? बेरीज करतो. म्हणजे इथं 80 रुपये त्यांनी 80 ट्रॉफी विकून 20 ट्रॉफी एवढा त्याला काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. असं काय करतो आपण? दोघांची काय करतो? बेरीज करतो. किती आलं? म्हणजे 100 आलं. म्हणजे या 100 रुपयावर 20 रुपये त्याला तोटा समजा. तर या 100ला किती? हे कटलं, हे कटलं, किती उरलं? म्हणजे 20 रुपये. अशा प्रकारे मुलांना हे सोडवायचं आहे. लिहून घ्या. बघा प्रश्न काय म्हणतो, स्वराजने 1 रुपयात 20 बटणे विकत घेतली. 25% नफा मिळवण्यासाठी त्याला 1 रुपयाला किती बटणे विकावी लागतील? पहा मुलांनो, थोडासा प्रश्न समजून घ्यायला अवघड आहे, पण तुम्हाला वारंवार बघितल्यावर हे समजून जाईल. बघा, 100 रुपयाला 25% नफा म्हणला, किती येणार आहे मुलांनो? 125 येते की नाही? 125 काय येते? आपण मध्ये बेरीज करतो. मग किती म्हणले? 20 बटणे म्हणले. 125 म्हणजे 20 तर 100 म्हणजे किती असं म्हणायचं. 25 5 सव्वाशे, 25 चो 100, 5 1 5, 5 20, 4 गुणिले 4, 4 चोक 16. याचं उत्तर येऊन जाते 16. पण हे तुम्हाला एका वेळेस नाही समजणार, तुम्हाला हे वारंवार बघावं लागेल. कसं केले मी? 25% म्हणजे किती? आपण कोणती गोष्ट 100 मानतो, म्हणजे 25 किती आलं? 100 मध्ये 25 मिळवले, किती आलं मग? 125. 125 म्हणजे 20 तर 100 म्हणजे किती असं मानलं. आता तुम्हाला असं समजलं नाही गेलं, दुसरी पद्धत सांगतो तुम्हाला मी. काय करायचं? किती बटन आहेत? 20 बटन आहेत. म्हणजे आता हे 15 आहेत तर 20 पर्यंत जायला किती कमी आहेत? 5 कमी. 5 आणि खाली 15. बघा, 15 म्हणजे 5 मिळवले, 20 वाले त्या. आता पुढे बघा, हे किती आहेत? 17 आहेत तर 20 पर्यंत जायला 3 बटन कमी आहेत. 17 आणि 3 20 वाले. आता हे किती आहेत? 14 आहेत. 20 पर्यंत जायला 6 बटन कमी आहेत. 6 भागिले 14. आता हे किती आहेत? 16. जायला किती भाग आहेत? 4 भागिले 16. आता तुम्हाला माहित आहे 25% म्हणजे किती येते? बघा, 25% किती येते आपल्याला माहित आहे, मला मी शिकवले. 104 येते. ज्याचं उत्तर बरोबर 104 येईल तो आपला पर्याय होऊन जाईल.
बघा 25 किती आले 104. कसं बघा 25% म्हणजे काय होईल 1% उडवा भागिले 100 करा. 25 25 100 म्हणजे 104. या दिलेल्या पर्यायाचं ज्याचं उत्तर 104 येईल ते काय असणार आहे 5% असणार आहे. असं पण सोडवा. आता याला आम्ही भागाकार करतो. 5 1 5 5 3 15 याचं 103 आले. 103 उत्तर येऊ शकत नाही. आता हे 3/17 आहे. इथे त्याला भागाकार केलं तर ते हे बी मूळ संख्या हे बी मूळ संख्या भागत जाईल ना. याचा बी कार्यक्रम इथं संपला. आता हे याचे अर्धे केले 3 याचे अर्धे केले 7 3/7 आले हे पण येऊ शकणार. शेवटचं बघा 4 1 4 4 1 16 104. 104 म्हणजेच 25%. तर पोरांनो तर याचं उत्तर काय असेल मग पर्याय क्रमांक 4. थोडासा प्रश्न अवघड वाटतो तुम्हाला. एकदा दोनदा वारंवार बघा हे तुम्हाला समजून जाईल. एक बॅग 750 रुपयाला खरेदी केली आणि 8% तोटा घेऊन ती विकली तर तिची विक्री किंमत किती. मुलांना या ठिकाणी तुम्हाला खरेदी किंमत दिलेली आहे आणि तुम्हाला विचारली कोणती विक्री किंमत विचारली. मग काय म्हणले इथं 8% तोटा म्हणले. आपल्याला माहित आहे आपण काय करतोय असं गणित आले तुम्ही काय करतोय ती खरेदी किंमत आपण 100 मानली तर किती म्हणजे त्यांना 8% तोटा मध्ये जर मिळवतो तर किती झाले 8% तोटा मध्ये वजा करतो 92. 100 आला 92. मग काय म्हणले 750 रुपयाला खरेदी केली तर 750 रुपयाला खरेदी केली तर विक्री आपल्याला माहित नाही x मानला. आपण तिरपा गुणाकार करतो. 750 गुणिले 92 भागिले 100. हे शून्य कटला हे शून्य कटला. आता 5 गुणिले 10 5 1 5 उरले 2 5 5 25 15 झाले. आता 1 2 2 8 उरला 1 झाले 6 इथे 2 12 15 गुणिले 46 डायरेक्ट आपण 15 नंबर करूया. 15 3 45 15 चौक 60 15 50 75 25 किती 90 काय 15 गुणिले 6 90च की 90 ला 0 8 ला 9 15 चौक 60 या 60 आणि हाताचा 1 हाताचा 9 ही झाले 69. अशा प्रकारे त्या वस्तूची विक्री किंमत असेल 690 रुपये. एक दुकानदार चुकीचे वजन वापरून आलेल्या किमतीत वस्तू विकण्याचा दावा करतो आणि 25% नफा कमवतो. तो 100 ग्रॅम साठी कोणते वजन वापरतो. आपण मुलांना आपल्या व्यवहारामध्ये आपण असे असंख्य माणसं बघतो काय म्हणतात मी 100 रुपयालाच आणलेले आहे तांदूळ तुम्ही पण 100 रुपयाला घ्या म्हणतात. असे काय का सांगा बरं. तो जरी तो दुकानदार मला माहित आहे दुकानामध्ये भरपूर काही कामगार असतात दुकान खूप मोठं असतं चकचकीत असतं असते की नाही. मला सांगा 100 रुपयाची वस्तू आणून तो 100 रुपयात देईल का बरं देईल काय. जरी दिला तर समजून जा कुठेतरी काटा मारतो. काटा मार म्हणजे काय वजन कमी करायचं. तुम्हाला कळणार आहे का सांगा बरं. सगळे इलेक्ट्रॉनिक मशीनी आहेत नाही मग काय करतात असं काहीतरी लालच दाखवतात परंतु आतमधून काटा मारतात. मग ती संकल्पना आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आता याने काय म्हणले बघा एक दुकानदार चुकीचे वजन वापरून आलेल्या किमतीस वस्तू विकण्याचा दावा करतो आणि 25% नफा कमवतो. बघा काय म्हणतो वरून तो काय म्हणतो आलेल्या किमतीत तुम्ही घेऊन जा म्हणतो आणि नफा ते कमवतो. यावरून काय समजते
त्यानं जी किंमत बोललाय त्या किंमत देत आहे, परंतु त्यानं काय करणार आहे, वजन मात्र कमी करणार आहे. शक्य आहे सांगा बरं. समजा काजू, बदाम, खारीक हे महागड्या वस्तू हे पदार्थ असतात. मला सांगा, कोणतीही गाव कोकणात जाऊन काजू आणले 100 रुपयाचे, समजा त्याने 1000 रुपयाला किलो काजू आणले आणि तुम्हाला 1000 रुपयाला देईल काय? तो देणारच नाही. जर देत असेल 1000 रुपयाला, तो काहीतरी वजन आतमध्ये मारणार आहे. मग तुम्हाला या ठिकाणी त्यांनी विचारलंय की 25% नफा कमावतो, तर तो 1000 ग्रॅमसाठी कोणते वजन वापरतो? सोपा आहे. कसं बघा, आपला माहित आहे 25% म्हणजे काय आहे सांगा बरं. 1/4 आहे. मग तुम्हाला म्हणलं मी नफा म्हणलं काय करायचं, जो अंश आहे आणि जो छेद आहे या दोघांची बेरीज करायची. अंश किती आहे 1, छेद किती आहे 4, किती आलं 5. आलं 5 म्हणजे किती आहे, 5 म्हणजे 1000, तर 4 म्हणजे किती तुम्हाला मी शिकवलं अगोदर. 5 1 5, 5 2 10, 200, 200 गुणिले 4, 4 2 8 म्हणजे आलं 800. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. मुलांनो, तो 800 ग्रॅम देतोय, तो 200 ग्रॅम देत काय करतोय, काटा मारतोय की नाही. म्हणजे त्याचं जे वजन असेल ते किती असेल, म्हणजे 800 ग्रॅम असेल. दुकानदार वास्तविक वजनापेक्षा 12% कमी वजन वापरून विकतो आणि खरेदी किमतीवर 32% नफा कमवतो, तर एकूण नफ्याची टक्केवारी शोधा. म्हणजे बघा, असा प्रश्न आला काय करायचं, 100 ला असं सेंटरमध्ये मारायचं. मग काय म्हणते त्यांनी, 12% कमी म्हणले, यातून 12 वजा करायचे. मग 88 येतात. पुन्हा काय म्हणलंय, वजन वापरून विकतो आणि खरेदी किमतीवर जी खरेदी केले याच्यावर काय म्हणले, 32% नफा म्हणले. म्हणजे 32% प्लस करायचं. किती झालं म्हणजे 132. बघा, मूळ किती मिळालं 88 आणि ही कितीला एक आलंय 132 ला एक आलंय. आता बघा, काढायचं या दोघांचा फरक काढा. 88 132 188 काढा. 132 वजा 88, 12 12तून 8 गेले 4, 12तून 8 गेले 4, किती आलं हे 44. मग आपल्याला काय समजणार की मूळ होतं 88, या 88 वर 44, तर 100 वर किती. आपल्याला माहित आहे कसं, 44 44 जुनी 88 म्हणजे 102 आलं. 102 म्हणजे काय 50%. बे एक बे आणि हे 4 म्हणजे 50%. म्हणजे किती आलं हे 50%. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. अशा प्रकारे याला सोडवायचं आहे. झालं का लिहून? लिहून घ्या आणि एक सोडवा. इथं 20% लिमिट कमी करतो आणि इथं 40% नफा घेतो. सोडूया. ती किंमत मी 100 मानली. 20% कमी म्हणजे 20 वजा केलं 80.
नंतर 40% जास्त म्हणले 20 प्लस 40 प्लस केलं 140. या दोघातला फरक 140 मधून 80 वजा केलं 60 येते. उत्तर काढायचं 80 वर किती आलंय 60. 100 वर किती हे कटला हे कटला याचे अर्धे केले 3 याचे अर्धे केले 4. या 4 न 25 ला 4 न 100 ला भागलं की 25. 25 गुणिले 3 25 3 55. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. लिहून घ्या. व्यापारी आपला माल 16% तोट्यात विकण्याचा दावा करतो, परंतु त्याचे वजन 1 किलो ऐवजी 750 ग्रॅम आहे. त्याच्या एकूण नफ्याची टक्केवारी शोधा. बघा त्याने काय करतोय माहिती काय 1000 ग्रॅम ऐवजी काय करतो 750 ग्रॅमच देतो. म्हणजे तो किती वजन मारतो तुम्हाला कळलं पाहिजे. तर 1000 मागे 750 म्हणजे 100 मागे 75 मारतो. कसं हे 0 कट करा हे 0 कट करा झालं मग 100 मागे 75. कसं मूळ आपण 100 मानले कळायला आपला 1000 किलो ऐवजी तुम्ही 750 ग्रॅम म्हणजे किती तो 100 ला किती मारतो म्हणजे 75. त्या ठिकाणी ग्रॅम पे कमी देतो 75 त्या ठिकाणी ऍक्च्युअल माप देतो. आता बघा पुन्हा काय म्हणलंय 16% तोट्यात म्हणले. बघा 16% काय म्हणले हा तोटा म्हणलाय. तोटा म्हणा आपण काय करतो वजा करतो तोटा म्हणजे वजा करतो 100 मधून 16 वजा केले किती येते 84. 84 येते. या दोघांमधला फरक किती आहे बघा कितीचा फरक आहे 9चा फरक आहे काय. मग मांडायचं 75 ला 9 तर 100 ला किती 25 3 75 25 चौक 100 3 1 3 3 3 9 3 गुणिले 4 4 ते कम 12% याचं उत्तर येऊन जाईल. पर्याय क्रमांक 2. समजलं काय लिहून घ्या. एक सोडवा तुम्ही तुम्हाला सोडवायला मिळेल. इथं 20% घ्या इथं 1च किलो घ्या आणि इथं घ्या 600 घ्या. सोडवा. एक व्यापारी आपला माल 20% तोट्यात विकण्याचा दावा करतो, परंतु त्याचे वजन 1 किलो ऐवजी 600 ग्रॅम आहे. त्याच्या एकूण नफ्याची टक्केवारी शोधा. आता पोरांनो तुम्हाला मी सांगितलंय कसं सांगितलंय की बाबा हे किती आहे 1000 आहे तो देतो 600 म्हणजे तो किती मारतो देतो किती 60 देतो 100 मागे. बघा 100 किती देतो 60 देतो. आणि किती तोटा म्हणतो तोटा 20% म्हणतो. 100 20 वजा केले किती आले 80 आला. आलं तुम्हाला कितीचा फरक आहे यामध्ये फरक आहे 20चा फरक आहे. म्हणजे 60 ला 20 तर या 100 ला किती
हे कटला हे कटला. हे 4 केले 10, हे 4 केले 3. 100 भागिले 3 कटवा. 3 त्रिक 9, 1 उरला 0 घेतला. 3 त्रिक 9, 1 उरला 0 घेतला. दशांश दिला. 3 त्रिक 9 हे असे ना, म्हणजे 33.33 याचे हे उत्तर येऊन जाईल. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे मुलांनो आपण नफा तोटा या पाठावरची भरपूर काही उदाहरणं पाहिलेली आहेत. अजून एक आपण यानंतरचा एक व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही काय करा, हे वारंवार बघा. जर नाही समजलं तर व्हिडिओ क्रमांक 1, 2, 3 पहा, मग हे तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल. जोपर्यंत तुमच्या संकल्पना परिपूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. नाही समजलं तर रिवर्स जायचं. आपण नफा तोटा या पाठावरती भरपूर काही व्हिडिओ बनवलेले आहेत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 अशी व्हिडिओ बघा. नंतर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजेल.